जात आहे। प्रणिती शिंदे यांना सोलापूरमधून उमेदवारी काँग्रेसने घोषित केलेली आहे। लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय प्रणिती शिंदे यांचं सध्या कार्यकर्त्यांकडून अभिनंदन केलं जात आहे। काँग्रेसने राज्यातल्या 7 जागांवरचे आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, नांदेडमध्ये वसंत चव्हाण आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर शिवाजी कालगे यांना लातूरमधून, कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। नंदुरबारमधून गोपाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जातं, या ठिकाणी आपण बघतोय। अध्यक्षा प्रणिती शिंदे आता सोलापूर लोकसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची घोषणा झालेली आहे। ताई आपल्या सोबत आहेत। ताई, खूप खूप अभिनंदन। खरं तर आपल्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असेल? पक्षश्रेष्ठींची मनापासून आभार। मला ही जबाबदारी दिली आहे आणि आता ती पार पाडायची आहे। एकंदरीत लोकांपर्यंत पोहोचणं आणि लोकांमध्ये आपण काही दिवसापासून चालू केले, गावोगावी लोकांचा एक रोष दिसून येतोय। कारण का ज्या पद्धतीत 10 वर्षात भाजपने लोकांसोबत विश्वासघात केला आणि लोकांची फसवणूक केली आहे, आता लोकांनी मला असं ठरवलं आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खासदारांची आणि एकंदरीत देशभरात इंडिया अलायन्सच्या खासदारांची संख्या नक्कीच वाढताना दिसेल। ताई, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण प्रचार सुरू केलेला आहे। अतिशय आघाडी घेतलेली प्रचारामध्ये असं पाहायला मिळतंय। गाव भेट दौरे आपण 2 ते 3रा आता दौरा आपला सुरू आहे। काय चित्र संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा राज्यभरात? जसं मी म्हणाली की हे 400 पार यांचं नॅरेटिव्ह आहे। तुम्ही तळागाळात गेलात आणि गावांमध्ये गेलात तर लोक एवढी नाराज आहेत आणि चिडले आहेत लिटरली। कारण का भाजपनी खूप मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली आहे आणि सोलापुरात 10 वर्ष त्यांचे खासदार अकार्यक्षम ठरले म्हणून त्यांना प्रत्येक वेळेस बदलावे लागले। तर ना पाण्याचं नियोजन नीट करू शकले सोलापुरात, ना त्या ठिकाणी एअरपोर्ट सुरू करू शकले। तर कामं बरीच काही करण्यासारखी आहेत। सत्ता त्यांच्या बाजूनी होती पण एक पण काम होऊ शकलं नाही आणि आता लोकांना कळून चुकलंय। मला असं वाटतं, एक त्यांना वाटतं की मोदीजींकडे बघून जे निवडून येतं ते यावेळेस चालणार नाही। एवढं तरी लोकांना फसवायचा प्रयत्न करू नये। बदलली आता रुख बदल गया है, मला असं वाटतं। बदलताना दिसते पण तरी गाफील निवडणूक आहे आणि गाफील आम्ही राहणार नाही। ताई, खरं तर पाण्याचा मुद्दा मोठा आहे, त्याचबरोबर विमानतळाचा मुद्दा आहे। अनेक मुद्दे घेऊन आपण लढताय। प्रमुख कोणत्या मुद्द्यावरती आपली ही पूर्ण निवडणूक? पाण्याचं नियोजन शहरासाठी, दुष्काळग्रस्त परिस्थिती मंगळवेढा असेल, मोहोळ असेल, पंढरपूरला आहे, तिथे पीक विमा मिळाला नाहीये, छावण्या नाहीयेत अजून, उपसा सिंचन योजना फक्त कागदोपत्री आहेत, आरक्षणाचा विषय असेल किंवा एअरपोर्टचा विषय असेल।